आयोगाविरोधात काल मविया आणि मनसेनं सत्याचा मोर्चा काढला होता आणि यावरून भाजप आणि मनसे यांच्यात चांगलीच झुंपले। स्टँड अप कॉमेडी असं म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंना हिणवलं, तर याला मनसेकडूनही उत्तर देण्यात आलंय। निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने काढलेल्या मोर्चानंतर भाजप आणि मनसे चांगलीच झुंपली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मोर्चाला भाजप आमदार चित्रा वाघ यांनी स्टँड अप कॉमेडी म्हणत हिणवलं होतं, त्याला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले। मनोरंजन क्षेत्रात असती तर शपथ सांगते आज त्यांचं कलाकार म्हणून मोठं नाव झालं असतं। त्यांच्या स्टँड अप कॉमेडी उर्फ भाषणांना गर्दी होतेच, होणारच ना, लोकांना मनोरंजन सुद्धा लागतं। आजही ही भावंड मोर्चा ही थीम घेऊन नवीन प्रयोग सादर करतात। पण साहेबांनो, भाषण ठोकून टोमणे मारून मुंबईचा किंवा राज्याचा विकास होत नसतो। बोलत होत्या की माननीय राज साहेब, माननीय उद्धव साहेब हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खूप उत्तम मनोरंजन सुरू आहे। ताई, त्यांचं मनोरंजन चालू राहील, आपण बघू, ते महाराष्ट्र ठरवेल ते मनोरंजन आहे की प्रबोधन आहे। यातल्या एका भावाला 25 वर्ष मुंबईकरांनी तिजोरीच्या चाव्या दिल्या, पण त्यांनी काय केलं? मुंबईचे प्रकल्प थांबवले, रस्ते तुंबवले, मराठी लोकांना मुंबईच्या बाहेर पाठवलं। ताई, त्यावेळी प्रत्यक्ष माधुरी दीक्षित बोलली होती की असा अभिनय जर मला आला असता तर 5-6 फिल्मफेअर अवॉर्ड मी माझ्या खिशात टाकले असते। मनसे आणि मवियाच्या संयुक्त मोर्चाच्या विरोधात भाजपनं मूक आंदोलन छेडलं होतं। या आंदोलनातूनही चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली होती। महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती स्टँड अप कॉमेडीला नाही तर आपल्यासाठी, जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी स्टँड घेणाऱ्यांच्या सोबत असते, त्यांच्या सोबत राहते, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। पण त्यांना मग मुखच करा ना, बडबडतात किती। मनसे आणि मवियाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, तरीही मोर्चा काढण्यात आल्यानं पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत। त्यावरूनही भाजप आणि मनसे नेत्यांमध्ये जोरदार झुंपली। काल भाजपने जो काय सोपट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला, त्या मुकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही। आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही। आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं। आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही, आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही। ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात।